कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांचं नाव चर्चेत आलं। ऑफिस पिंपरी ज्वेलर्सच्या इमारतीमध्ये असल्याचं आता समोर आलेलं आहे, पण प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांचं ऑफिसच नाहीये। नेमकी काय आहे स्थिती याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। शीतल तेजवानी यांच्या पॅरामाउंट इन्फ्रा या कंपनीच्या माध्यमातून पार्थ पवार यांच्या कंपनीशी जमिनीचा जो व्यवहार झाला, त्या पॅरामाउंट इन्फ्राचं ऑफिस जे आहे ते पिंपरी चिंचवड मधल्या ज्वेल ऑफ पिंपरी या इमारतीच्या ए विंग मधल्या इमारतीत असल्याचं पुढे आलेलं आहे। नेमकं या ज्वेल ऑफ पिंपरी मध्ये पॅरामाउंट इन्फ्राचं ऑफिस आहे का आणि सध्या या ठिकाणची स्थिती काय आहे त्याच्या संदर्भातच आपण या ठिकाणी जाऊन चौकशी करणार आहे। नेमकं एवढ्या कोट्यवधी रुपयांचा जमीन व्यवहार करणाऱ्या पॅरामाउंट इन्फ्राचं ऑफिस आहे तरी कसं ते पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मी सध्या ज्वेल ऑफ पिंपरी ए विंग मधल्या 23 नंबरच्या ऑफिस समोर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतोय A23 फर्स्ट फ्लोअर ज्वेल ऑफ पिंपरी ए विंग आहे। या ठिकाणी पॅरामाउंट इन्फ्राचं ऑफिस आहे असं माहिती जी आहे ती समोर आलेली होती, मात्र प्रत्यक्षात हे ऑफिस जे आहे ते बंद आहे आणि या ठिकाणी बोर्ड जो आहे तोही एसटेक IT एज्युकेशन या वेगळ्या संस्थेचा हा बोर्ड आहे। वेगळ्या ऑफिस जे आहे ते या ठिकाणी आहे। दुसरीकडे आजूबाजूला काही व्यावसायिक आहेत, काही अनेक जण इथं बऱ्याच वर्षापासून व्यवसाय करतायत। त्यांना या पॅरामाउंट इन्फ्राबद्दल माहिती आहे का त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, किती वर्ष तुम्ही या इमारतीमध्ये आहे? 8 वर्षापासून आहे, 8-9 वर्षापासून। या ठिकाणी पॅरामाउंट इन्फ्रा एक नावाची कंपनी होती, त्याचं ऑफिस असल्याची माहिती समोर येते। तुम्हाला कधी हे ऑफिस पाहण्यात आलंय का? आणि नाही, याच्या आधी नाही पाहिलं, मी ऐकलं पण नाही की इथं असं आहे ऑफिस। एकंदरीतच अगदी बाजूलाच असलेल्या या ऑफिसमधील हा व्यक्ती आहे आणि त्यांना या ठिकाणी पॅरामाउंट इन्फ्रा हे ऑफिस असल्याची कसलीही माहिती नाही। त्यामुळे याबाबतही आता अनेक शंका उपस्थित होत आहेत। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।